गडिंग्लज येथील राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आज मधुसृष्टी विद्यालयावर बांधकाम कामगारांचा येथे थंब कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे। आपण माझ्या मागे पाहू शकताय मधुसृष्टी विद्यालय हे कचाकच भरलेलं आहे। बांधकाम कामगारांची संख्या इथे ही उल्लेखनीय दिसून येते। आजवर राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत येथे गडिंग्लज शहरामध्ये बांधकाम कामगारांचा किंवा बांधकाम कामगार योजनेचा लाभ देण्याचा संकल्प या राष्ट्रवादीने केलेला होता आणि आज आपण पाहतोय की 3 ते 3,500 लोक या मधुसृष्टी विद्यालयावर सकाळी 9 वाजल्यापासून इथे आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बांधकाम कामगार कल्याण मार्फत ही कॅम्प हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून भांडी संच वाटप हे नंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। आणि आज आपण पाहिले की या कॅम्पला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। दरम्यानच्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने येथे बांधकाम कामगारांना पाण्याची व्यवस्था असेल किंवा लाईनीतून जाण्याची व्यवस्था असेल अतिशय चांगल्या पद्धतीने येथे फाउंडेशनच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत गेल्या कित्येक दिवसापासून भांडी संच मिळावेत, बांधकाम कामगारांच्या योजना या गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून कष्ट घेत आहेत। तर अमर मांगले आहेत आपल्यासोबत पहिल्यांदा। तर अमरजी, बऱ्याच दिवसापासून बांधकाम कामगार कल्याणची जी योजना आहे ही शहरामध्ये राबवण्याचा राष्ट्रवादी मार्फत प्रयत्न केला जातो। किती बांधकाम कामगारांना लाभ मिळाला या कल्याणकारी योजनेचा आणि काय संकल्प आहे आणि इथून पुढे काय आव्हान करताय राष्ट्रवादीच्या माध्यमातून गडिंग्लज शहरातील जनतेला? आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत आम्ही आदरणीय आमचे नेते ज्यावेळी बांधकाम कामगार मंत्री होते तेव्हापासून आम्ही गडिंग्लज शहरामध्ये ही योजना राबवत आहोत। जवळपास गडिंग्लज शहरामध्ये 7,500 बांधकाम कामगार हे नोंदणीकृत आहेत आणि ह्या नोंदणीकृत बांधकामांना आम्ही सुरक्षा संच वाटप ही पूर्ण केले आहे। मध्यंतरी लोकसभेच्या विधानसभेपूर्वी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्यासाठी संसार उपयोगी भांडी संच ही नवीन योजना सुरुवात केली। तर निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आम्ही 1,500 लोकांना भांडी वाटपाचा थंब पूर्ण करून भांडी वाटप आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते पूर्ण केले होते। लोकसभेच्या आचारसंहितेनंतर राहिलेले 2,000 ते 2,500 लोकांना आम्ही सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये भांडी संच वाटप पूर्ण केले। जवळपास 4,000 लोकांचे भांडी संच आपण वाटप पूर्ण केले होते। या 7,500 मध्ये 6,500 कुटुंबांना याचा लाभ होणार आहे आणि आम्ही सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आवाहन केलं होतं की गडिंग्लज शहरातील एकही लाभार्थी या भांडी संचापासून वंचित राहणार नाही आणि खरोखर आज 2 ते 2,500 लोकांचा आम्ही थंब पूर्ण करून आज 6 ते 6,500 लोकांना याचा लाभ देण्यात आम्ही यशस्वी झाले आहे आणि मनस्वी आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद होत आहे की इतकं मोठं काम आम्ही करू शकलो याचाही आम्हाला अभिमान आणि याच्या पाठीमागे आदरणीय मुश्रीफ साहेबांची ताकद आम्हाला मिळत आहे। तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत आव्हान असं करतो की येत्या 1.5 महिन्यावर विधानसभेची निवडणूक आहे। तर आमचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष हारूनभाई सय्यद यांच्या माध्यमातून केलेली संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेची कामं असतील, बांधकाम कामगारामार्फत केलेल्या योजना असतील, वयोश्री योजना असतील, तसेच लाडकी बहीण योजना असतील, या माध्यमातून जे गडिंग्लज शहरातील लाभार्थी आहेत त्यांना मी आव्हान करतो की पुढील 5 वर्षामध्ये अशा प्रकारच्या योजनेचे काम तुम्हाला जर हवे असेल तर आदरणीय मुश्रीफ साहेबांना पुन्हा एकदा घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आमदार म्हणून निवडून द्यावं एवढी कळकळीची विनंती मी या निमित्ताने करतो। जसे नेते तसे कार्यकर्ते या अनुषंगाने यांची ही धडपड चालू असते। प्रत्येक योजना ही प्रत्येक लाभार्थ्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धडपडत आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिले की राष्ट्रवादी गडिंग्लज शहरामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून वार होत आहे, तुमच्या नेत्यावर टीका केली जाते, काय वाटते आपल्याला? राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यावर स्टेटसच्या माध्यमातून असू देत आणि सभांच्या माध्यमातून असू देत अशा विविध माध्यमातून विरोधक टीका करत आहेत। त्या विरोधकांना मला सांगायचं आहे, बाबांनो, कधी तुम्हाला रेशन कार्ड काढून माहीत आहे काय? गोरगरीब जनतेचं आधार कार्ड कधी काढून माहीत आहे काय? गोरगरीब जनतेचं कधी बांधकाम कामगारची योजना तुम्हाला काढून माहिती आहे काय? त्याच पद्धतीनं पेन्शनची योजना गोरगरीब जनतेची काढून तुम्हाला माहिती आहे काय? तुम्हाला एक माझं आव्हान असेल, गोरगरीब जनतेचं काम करणारा माझा नेता आहे। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत माझा नेता गोरगरीब जनतेसाठी काम करतो। आजची जर मधुसृष्टीवरची जर गर्दी बघितली, बांधकाम कामगारांची जर गर्दी बघितली तर याच्यावरनं विरोधकांच्या पोटशूळ उठल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे आमच्या नेत्यावर जर टीका केलात तर आम्ही कामाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देतोच, पण प्रसार माध्यमातून असू देत किंवा विविध माध्यमातून असू देत तुम्हाला आम्ही टीकेचं उत्तर जशाच तसे दिले जाईल।
एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो. मंत्री मुश्रीफांच्यावर टीका होते. टीका होत असताना एक मुश्रीफ साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काय आव्हान करतात टीका करणाऱ्यांना? टीका करणाऱ्यांचं कामच फक्त टीका करणं आहे. आजपर्यंत एक चमचाही न वाटलेले लोक ही टीका करत आहेत. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून घरात प्रत्येकाच्या घरी भांडीचा संच दिलेला आहे. त्याच्या आधी सुरक्षा किट दिलेला आहे. श्रावणबाळच्या योजना आमच्या हरुणबाईंच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या प्रभागातील नगरसेवक रेश्मा कांबळे यांच्या माध्यमातून आमच्याही प्रभागात आम्ही घर टू घर प्रत्येकाच्या घरात बहीण लाडकीची योजना आम्ही पोहोचलेली आहे. म्हणजे साहेब जसं चालतात, लोकांची पहिला सेवा मग नंतरनं राजकारण, त्या दृष्टिकोनातून त्याच वाटचालीवर आम्ही चालत आहे. आणि वास्तविक त्यांनाही म्हाडाचं राज्यमंत्रीपद होतं. गडिंग्लज शहरातील 5 लोक मला दाखवून देत की म्हाडाच्या मार्फत त्यांना गडिंग्लज शहरात 5 घरं त्यांनी दिले आहेत. ह्याच्या आधी त्यांनी जिल्हा नियोजन कमिटीवर होते भाजपच्या सानिध्यातून. त्यावेळी जिल्हा नियोजनमधनं गडिंग्लज असेल किंवा कागल असेल तिथं एक 5-50 कोटी रुपये ह्यांनी विकास निधी आणलेला आहे. असंही नाही, त्यामुळे लोकही सुज्ञ आहेत, जनताही सुज्ञ आहे. मुश्रीफ साहेबच काम करू शकतात, मुश्रीफ साहेबच विकास करू शकतात, हे सगळं त्यांना माहीत आहे. विरोधकांना माझं सांगणं आहे, तुम्ही काय भविष्यात आमदार व्हायचं स्वप्न सोडून टाका. साधं तुम्ही अजून ग्रामपंचायत सदस्य नाही तर मी आमदार आहे म्हणून सांगता, मग माझ्यासारख्याला मी स्वप्न पडायला म्हणजे भावी मुख्यमंत्री म्हणून, हेच मला त्यांना सांगायचं आहे. ही माझी एक मिश्किल त्यांना सल्ला आहे. असं कोण भावी मुख्यमंत्री किंवा भावी पंतप्रधान म्हटलं तर होत नाही. जनतेच्या हृदयावर सिंहारूढ व्हायला लागते. त्यामुळे मुश्रीफ साहेब 20 वर्ष जनतेच्या सेवा करून त्यांच्या हृदयावर सिंहासनासारखं त्यांचं काम चालू आहे. आणि तेच आमची इथून पुढील युवकांचं असेल, सर्वसामान्य असेल, ज्या क्षेत्रात जाईल. वास्तविक मुश्रीफ साहेबांना महाडॉक्टर का म्हटलं जातंय? असंख्य लोकांचं गोरगरिबांचं त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे. याच्या आधी दारिद्र्य रेषेच्या यादीतील लोकांना अन्नधान्य असेल किंवा त्यांना पेन्शनच्या माध्यमातून त्यांचं काम केलं आहे. ज्या क्षेत्राचं मंत्रिपद साहेबांच्या हातातील त्याला योग्य न्याय देण्याचं काम केलं आहे. बांधकाम कामगार ही त्याच पद्धतीने त्यांनी राबवलेलं आहे. वास्तविक असा महाराष्ट्रात कोणी नेता नाही, मुश्रीफ साहेब एकमेव आहे. त्यामुळे गडिंग्लज, कागल, उत्तूर या सगळ्या लोकांना माहीत आहे की परत मंत्री हे मुश्रीफ साहेबच होणार आहेत. आमदार बहुमताने ते निवडून येतील, हे नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे. आमदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून आज बांधकाम कामगारांसाठी फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन कॅम्प गडिंग्लज येथे घेण्यात आलेला आहे. सदर कॅम्पमध्ये जवळजवळ 2500 बांधकाम कामगार सहभागी झालेले आहेत. सदर बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळेल, भांडी संच या सर्वांना मिळेल. सदर जे काम आहे हे गोरगरिबांचे काम करणाऱ्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गोरगरिबांना माहिती आहे की या कामाचं गांभीर्य काय आहे. जे मुश्रीफ साहेबांच्यावर टीका करत आहेत त्यांना कदाचित गोरगरिबांना जे लाभ वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मिळत आहेत त्याचं गांभीर्य नसेल, पण ज्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे ती लोक नक्कीच मुश्रीफ साहेबांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्यांना टीका करायची आहे त्यांना टीका करत राहावी. पण मला माहिती आहे की आमदार मुश्रीफ साहेबांनी केलेली कामं ही पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोचवणार आहोत. आणि ती कामं पोचवल्यानंतर टीका करणाऱ्यांना टीका करण्यासाठी काही शिल्लक राहणार नाही आहे. आणि टीकाकारांना एक सांगू इच्छितोय, आम्ही सुद्धा कागलच्या राजकीय विद्यापीठात मुश्रीफ साहेबांसारख्या वस्तादाच्या हाताखाली तयार झालेलो आहोत. समोरून वार जसा होईल त्याचप्रमाणे प्रतिवार होईल हे मला त्यांना सांगावंसं वाटते.